गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमचा तिसरा दिवस या गावात, प्रतीक्षाच्या गावात. आणि आता आम्ही जस्ट घरातून निघालो आहे आणि आम्ही आता चाललोय कुठे प्रतीक्षा? राईट. हां, तर प्रतीक्षाच्या मामाच्या गावी चाललोय आता. आय थिंक इथून 1 तासाच्या अंतरावर गाव आहे. तर त्यासाठी आम्ही आता बस स्टँडच्या इथं चाललोय. इथून किती मिनिटं लागेल बस स्टँड जायला आपल्याला? 15-20 मिनिटं लागतील आम्हाला. तर आम्ही आता चाललो. आता आम्ही तिकडे पोचल्यावर आम्ही तिथे व्हिडिओ काढतो. चला मग आता जायचं आपण. बघा कसा रस्ता आहे, इकडून जायला लागतं. किती डेंजर आहे रस्ता. आम्ही ट्राय करतो रोज. आता इकडून असा पाय टाकायला लागेल, असा आणि असा उडी मारायला लागेल. बघा कमान प्रतीक्षा, सांभाळून ये. चल तू पुढे जा, जंगल आहे. चाल, जंगलातून जातो आम्ही आता. म्हणजे हा रस्ता आहे जिथून आपल्याला स्टँडला जायला लागतं, राईट? शॉर्टकट रस्ता आहे का डोंगरातून? जुना बरोबर आहे, पण काटे बट्टे घुसले मग इझीचा पिझी होऊन जाईल. कोणी येत नाही ना. काजू जायला पण इथूनच तुमचं जायला लागतं. ओके. इथून शाळेत जायचं तुमची शाळा इकडेच आहे का लांब आहे? हा, प्रत्येकची शाळेची ते पण जाऊ आपण आता. जागोजागी आंबे पडतात पण कोण घेत नाही. कोकण हे पैसेवाले काय मनाने श्रीमंत असतात ना कोकणी लोक. ज्याला आंबे पाहिजे ते घेऊन जाऊ शकता, प्रतिबंध नाही. एकच घेतला. गुरु खाऊन ठेवतात वाटतं ना, माकडं गुरु. रस्ता जरा डेंजर आहे. आई बघ कशी जाते फटाफट. जाते बरोबर आहे, मग कपडे घेऊन जातात ना पूर्ण आपले. या रस्त्याचा तुमचा नॉर्मल रस्ता आहे शाळेत जायचा. आता कोणच नाही ना, कोण साफसफाई नाही करत. जंगल तसंच राहतो. इथे किती कपडे काय घाला, किती चांगले चांगले कपडे घाला. गावाला कपडे साधेच घालावा. गरम एवढा होतो की एका मिनिटात कपडे खराब होऊन जातात. साधीशी बनियन घालायची आणि बाहेर निघायचा. हा, जसा देश तसा वेश. आलो काय?
ही आईची शाळा. हा बघा चौकात. मी येईल का? हा मित्रांनो बॅग देतो जरा. छोटीशी जागा आहे, इकडून जायला लागतंय. हे बघा अंगणवाडी शाळा. इथे हिची आई काम करते, अंगणवाडीची सेविका म्हणून. आज बंद आहे, आज स्कूल बंद आहे. हे बघा आईची शाळा. इकडे आई अंगणवाडी सेविका म्हणून कामाला आहे. लहान पोरं इथंच बसतात का? ओके. ही त्यांची बसण्याची जागा आणि इथं त्यांची घसरगुंडी आहे छोटीशी. पाणी आहे का? अरे वा बरं आहे, कोण डोळ्याला भेटेल. पाटी काय? लहान मुलांची. दरवाजा नाही पण त्याला मोडला. कुठे? अरे वा बघतात का नाही टीव्ही? चालूच नाही. हे किचन लहान पोरांसाठी जेवण बिवण बनवून देतात ना. हा कप आहे. फ्रीज नाही. लहान मुलांनी काढलेले घर. वा सुंदर सगळं आहे. हे बघा सरस्वती देवी. सरस्वती देवी म्हणजे ज्ञान देणारी देवी असं. लहान मुलांना ज्ञान दिलं त्यानंतर ते मोठे होणार. आपल्या देशाचं भविष्य त्यांच्या हातातच आहे, आताच्या लहान मुलांच्या. एवढीच आहे? एवढी शाळा छोटी? पुढे पण आहे का? ती बघा वाचनालय पण आहे इकडे. शाळा वन नंबर 1 कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग वाचनालय. संगणक कक्ष म्हणजे कॉम्प्युटर रूम. लायब्ररी अँड दिस इज कॉम्प्युटर रूम. लहानपणी आम्हाला मजा यायची जेव्हा सुट्टी भेटायची तेव्हा कॉम्प्युटर रूमला एकदाच जायचो आम्ही. गेम्स खेळायचो. वा हॉल आहे ह्यांचा. काही गॅदरिंग बिदरिंग करायचं असेल या फंक्शन्स या हॉलमध्ये करतात. मस्त. मुला मुलींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सुस्वागतम. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भरणी नंबर 1 शाळेचं नाव आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा. बघा पाणी वाचवले तरच पृथ्वी वाचवेल हा चांगला एक मेसेज आहे आपल्याला. म्हणून आम्ही प्रत्येक करतो की पाणी वाचवावा. बेटर युटिलायझेशन ऑफ वॉटर. माझी शाळा सुंदर शाळा. वाव. हे इंग्रजी महिना वर्ष मराठी महिना हे काय बोर्ड आहे. आठवड्याचे पंचांग म्हणजे वीकली असाइनमेंट काय असेल का काय नोट्स इथे येणार. आज बंद आहे शाळा. आज वेळ भेटला. हे बघा महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच स्त्रियांसाठी एक शाळेचा म्हणजे शिक्षणाचा मार्ग भेटला. कोटी कोटी प्रणाम ह्यांना. प्रतीक्षा आहे ना, हे हॉल आहे ना. हा हॉल आहे. तुझी शाळा कुठली आहे? हां ही तुझी शाळा आहे.
काय बोलते? मला माहीत नव्हते. मला वाटलं हे लहान मुलांची ती आहे, ती आईची शाळा, ती अंगणवाडी. हां, मोठी शाळा. कितवीपर्यंत केली? 7वीपर्यंत इकडे तू शिकली? 1ली 7वी. वाव. हां हां हां, हेडमास्टर्स. हां, ते त्यांचे रूम्स आहेत. आणि ते तिकडे आय थिंक हे वाचनालय आणि कॉम्प्युटर लॅब आहे, बरोबर? हा वाचनालय आणि कॉम्प्युटर तुम्हाला दाखवलं ते. आणि हे जे आहे आय थिंक हे पाणी बिणी पिण्यासाठी, हातपाय धुण्यासाठी उंचीवर आहे का? उभं राहायला हां जागा आहे. ओके. आता गाडी इकडेच आहे ना आपल्याला याला? मग जाऊया ना. मग आई कुठे? ओके. बॅग आपली? हां हां हां, बंद आहे. हे बघा मग प्रतीक्षा, तुम्ही इथं प्रोग्राम्स करायचे प्रतीक्षा? मजा यायची तुला इथं? तुम्ही कधी पार्टिसिपेट केले का? 26 जानेवारीला. बघा किती मस्त वाटत असेल. आंब्याचं झाड आहे? हा कुठला झाड आहे हा जो लावलाय तो? कलम आहे ना. हे बघा प्रत्येक शाळेचं नाव पूर्ण काय? पूर्ण हां, भरणी नंबर 1. म्हणजे नंबर 1 मग नंबर 2 कुठे आहे? ओके, सतत नंबर 1च असतो. व्हेरी गुड. आंबा हा पडलेला आहे, पण खाल्लाय कोणीतरी. वरून पडला कलमी आंबा, खाल्ला. बघा केवढा मोठा आंबा होता. मस्त. हा, छान आहे. मी 7वीत होती ना, 4थीला तेव्हा इथे बसायची. ओके. कुठे? 6 नंबर. हा बघा, हा बघा. म्हणजे तुझी आठवण इथं येऊन आता पूर्णपणे परत आठवण आली असेल ना, राईट? तुला असं वाटत असेल की मी शाळेत होती का? आता बरी वाटते का शाळेत होती ती बरी होतं? मग लहानपणाची आठवण म्हणजे एकदम मस्त आठवण. मी तर कधी गावी शिकलो नाही. मी मुंबईला शिकलो, पण नशीब आहे जो गावी शिकतो त्याचा एक नशीबच असतो बाबा. तो म्हणजे एक प्रकारे आपल्या मायबोलीशी टच असतो. काय बोलते प्रतीक्षा? बरं वाटतं असं. म्हणून माणसाने शाळेतच शिकावा. म्हणजे शाळेत शिकावं, पण गावात शिकण्याची मजा असते ती कुठे भेटणार नाही. गावी शिकावी. आता आम्ही चाललो बस स्टँडकडे. जरा आराम केला, इकडे थोडं दाखवलं तुम्हाला प्रतीक्षाची शाळा. आणि आता आम्ही पुढे चाललो SD. तिकडे येणार आणि आम्हाला ते मामाकडे नेणार SD. चला मग.